नेहा, रडू नकोस प्लीज. तू अशी चांगली नाही वाटत. बरेच दिवस झाले त्या गोष्टीला, पण अजूनही त्या आठवणी. तू खूप चुकीचा वागलास. मला मान्य आहे मी फार चुकीचा वागलो. माझ्यामुळे तुला फार त्रास झाला. माफी तरी कशी मागू मी तुझी? खरंच चुकीचा वागलास. आय लव्ह यू अनुज. आय लव्ह यू टू नेहा. का केलंस तू असं? का? नेहा, ती परिस्थिती अशी होती की आता तुला कसं समजावं? नेहा, नेहा कुठे चाललीस? नेहा, नेहा ऐकून घे माझं प्लीज. नेहा. हॅलो.
अरे हा पेपर तर कालचा आहे. कालचा पेपर आज कसा टाकला? श्या. Lungs are like sponges, designed to soak up air. But some people use their lungs to soak up cigarette smoke. If you could squeeze out the cancer-producing tar that goes into the lungs of the average smoker every year, this is how much you get. तू सिगरेट सोडली आहेस असं तू म्हणालेलास. या ब्रणो साहेब, तुम्ही कधी आलात? आत्ताच आलो तुमच्या मागून. आय लव्ह दिस प्लेस. एकांत, शांतता, निसर्ग. हे सगळं ठीक आहे पण हे वाईट आहे. पण द्या रिलॅक्स. आयुष्याला इतकं सिरियसली का घेतोस? आज का पल जी ले यार, क्या पता कल क्या हो. हे बघ, परत तिच्याकडे बघितलंस तर भागात पडेल. पहले इंटरव्यू में पूछना पड़ेगा. आप फिक्र मत कीजिए, हमारी उनसे बात हो गई है मोबाइल पे कि हम आने वाले हैं. मिस्टर कपूर, अरे मी कालचा एपिसोड कसा काय मिस केला? कुठे होतो मी काल? मैडम एक मिनट. जी. बरं सर. एंट्री करके जाए. हाँ भैया जरा तुम एंट्री कर दो मैं तब तक. हाँ, पेन पेन. अरे हा तर परवाचा एपिसोड दिसतोय. मग कालचा एपिसोड काय गोंधळ आहे?
कोण आहे? कोण आहे? सांभाळून राहा. त्यांच्यात भटकत राहणार ॲज अ घोस्ट. अनुज प्लीज समजून घे. पंड्या हे काय? काय? होली बुक्स. काही गोष्टींचा रेफरन्स शोधत होतो. ओके. तुला असं वाटत नाही आपल्याकडे यासाठी फार कमी वेळ आहे? ॲक्च्युली मला तू कधी कधी फार वेअर्ड वाटतोस. प्लीज, आपल्या धर्माची माहिती असणं काय वेळ गोष्ट नाही. बर, हे काय चित्र आहे? ते जीवनचक्र. माणसं जन्माला येतात, लहानाची मोठी होतात आणि मग मरून जातात. मग त्यांचा आत्मा दुसरं शरीर धारण करतो. आणि असं नाही झालं तर? असं नाही झालं तर त्यांची आत्मा भटकत राहणार ॲज अ घोस्ट. वो, यू मीन भूत? हा. तुला असं कधी जाणवलंय? तू एकटा आहेस, नकळत तुला कशाची तरी भीती वाटायला लागते आणि अचानक अंगावर काटा येतो. ते तेच असतात.
एक कॉफी. हां हो दिले. हां आई बाबा पुण्याला चालले तसं कळालं. हो, एक फंक्शन आहे त्याच्यासाठी. घरी एकटाच आहे, चिल मारणार आहे बघ. लास्ट महिना फार धावपळीचा झाला. पहिले सबमिशन्स, मग एक्झाम्स. स्वतःसाठी थोडा वेळ पाहिजे. रिझल्ट पण जवळ आलाय. छोड या रिझल्ट लागतोय चांगलाच, त्याला काय. ते तुमचं हो, मला तर माझं काय खरं वाटत नाही. छोड यार, काय एवढं टेन्शन घेतोस. चल आपण जाऊ. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो मॉम. हॅलो. हॅलो. हॅलो, आवरलं का रे? रिझल्ट डिस्प्ले झाले असतील कॉलेजमध्ये. हो आवरलंय, निघतोय. खाली येऊन थांब. काय
गर्लफ्रेंडला ताई म्हणायची वेळ आली की रे. ज्युनियर बॉय. अनुज, हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. आपण रिचेकिंगला देऊ, होईल काहीतरी. होईल काहीतरी. होईल काहीतरी. काय व्हायचं राहिले नेहा? गेलेल्या गोष्टी कशा आणणार तू परत? तू फ्रस्ट्रेट का होतोयस? अशा वेळी आपण शांत राहायला हवं. कसा शांत राहू मी? तो 1.5 दमडीचा पोरगा ज्याची आजपर्यंत माझ्यासमोर बोलायची हिंमत नव्हती, तो मला हिणावून जातोय. कसा राहू मी शांत? अरे पण छोड यार. यु नो वॉट, हे सगळं तुझ्यामुळे होतंय. दररोज फोनवर बोलायची हौस ना तुला. म्हणजे तुला असं म्हणायचं की आय एम बिंग अ डिस्ट्रॅक्शन फॉर यू. आय एम रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दिस अनुज. येस. पण तू तुझ्या फेलियरचं फ्रस्ट्रेशन माझ्यावर का काढतोयस? काय? व्हॉट डिड यू से? माझ्या फेल्युअरचं फ्रस्ट्रेशन? वा नेहा, आजपर्यंत तू माझ्यासमोर अशी कधी भाषा केली नाहीस. आजच का ग? अनुज, प्लीज समजून घे. डोंट टेक मी रॉंग. वेळेनुसार माणसं बदलतात हे खरंच ऐकलेलं मी. हे बघ अनुज. नेहा लीव, आणि परत मला तुझं तोंड सुद्धा दाखवू नकोस. अनुज, युअर ओव्हर रिॲक्टिंग. नेहा गो. अनुज, प्लीज. नेहा गो. अनुज, काय झालं रे? काही नाही. ती मला हसवायची जेव्हा रुसायचो मी. तिच्यासोबत असायचो तेव्हा रुजायच्या आठवणी. आज पुन्हा इथे बसून तिचीच वाट बघतोय. ती येईल, हसवून जाईल, फक्त स्वप्न रंगवतोय. कोऱ्या स्वप्नात रंग भरायला आता तिची साथ नाही. प्रेमाच्या या नात्यामध्ये मलाच जागा उरली नाही. मलाच जागा उरली नाही. का कोण जाणे अशी वेळ ही एकटी. पुसताही ना जाई
ती रेष हातावरी. नशिबाने मजा आता असे सुन्न सुन्नसे केले. मी सोडून आता माझे कोणी ना राहिले. साध्या सरळ आयुष्यात माझ्या नियतीची साथ लाभली नाही. माझ्या मीपणात सुद्धा मलाच जागावली नाही. मलाच जागावली नाही. अनुज आम्ही निघतोय, सांभाळून राहा आणि रिझल्ट लागल्यावर फोन कर रे. आयुष्याला इतकं सिरियसली का घेतोस? क्या पता कल क्या हो. माणसाला मृत्यू हा नेहमी नैसर्गिकच यायला हवा. आणि असं नाही झालं तर त्यांची आत्मा भटकत राहणार ॲज अ घोस्ट. आत्महत्या केल्यावर माणसाला मुक्ती किंवा मोक्ष मिळत नाही. त्याचा आत्मा तोपर्यंत भटकत राहतो जोपर्यंत त्याला त्याचा खरा मृत्यू येत नाही. अरे मी कालचा एपिसोड कसा काय मिस केला? कुठे होतो मी काल? हॅलो हॅलो, आवरलं का रे? हो आवरलं. खाली येऊन थांब. हा पेपर तर कालचा आहे. कालचा पेपर आज कसा टाकला? हॅलो, कोण आहे? तू टेन्शन घेऊ नकोस, होईल काय. काय व्हायचं राहिले मी? हा गेलेल्या गोष्टी कशा आणणार तू परत? अनुज प्लीज समजून घे. अशा वेळी आपण शांत राहायला हवं.
आपलं शास्त्र हे आपल्या आयुष्याचं सार आहे. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत नसतात, आपल्यापासून दडलेल्या असतात. त्या गोष्टी आपल्याला शास्त्र शिकवतं. कळेल तुला कधीतरी, कळेल तुला कधीतरी, कळेल तुला. बरेच दिवस झाले त्या गोष्टीला, पण अजूनही त्या आठवणी. तू खूप चुकीचा वागलास. मला मान्य आहे मी फार चुकीचं वागलो. माफी तरी कशी मागू मी तुझी? का केलंस तू असं? का? नेहा ती परिस्थिती अशी होती की आता तुला कसं समजावं? आय लव्ह यू अनुज. आय लव्ह यू टू नेहा. नेहा कुठे चाललीस? नेहा ऐकून घे माझं प्लीज. असाच थांबलोय, काळात थोडा मागे चाललोय, सगळ्यात जुन्या आठवणी नुसताच बघत बसलोय. असाच थांबलोय, अश्रू मोजतोय, पुसण्यासाठी धीर नाही. स्वतःच्याच आयुष्यात मलाच जागा उरली नाही, मलाच जागा उरली नाही. मानवी मेंदू हा जगात सर्वात श्रेष्ठ मानला जातो. शरीराच्या प्रत्येक हालचालीवर मेंदूचे नियंत्रण असते आणि या हालचाली मेंदूतील न्यूरॉन्समुळे होत असतात आणि तेच आपल्या भावना नियंत्रित करतात. माणूस हा एक सोशल ॲनिमल आहे. तो स्वतःच्या बचावासाठी मेंदूमध्ये एक प्रकारचे डिफेन्स केमिकल तयार करत असतो. मनुष्य कायमच स्वतःची मते मांडत असतो आणि जेव्हा ती मते स्वीकारली जातात त्यावेळी मेंदूमधील ती डिफेन्स केमिकल्स कमी होतात आणि तो स्वतःला श्रेष्ठ समजू लागतो. त्याचा स्वाभिमान व आत्मसन्मान वाढला जातो. या दोन्ही गोष्टी न्यूरोट्रान्समीटर सेरोटोनिनमुळे होतात. पण काही वाईट प्रसंग जसे की अपयश, अपमान, प्रेमभंग यामुळे मेंदूतील सेरोटोनिनचे प्रमाण खूपच कमी होते आणि डिप्रेशन वाढल्यामुळे आत्महत्येसारखे विचार डोक्यात येतात. आत्महत्या हा एक गुन्हा आहे. गीता, बायबल, कुराण या पवित्र ग्रंथांनुसार आत्महत्या हे एक पाप मानले जाते. जगामध्ये दरवर्षी 5 लाख लोक स्वतःचं आयुष्य स्वतःच संपवून घेतात. त्यातले 20% लोक हे भारतीय आहेत आणि हे प्रमाण 15 ते 29 वयोगटामध्ये जास्त आहे. काही वाईट प्रसंगांमुळे आपल्याला आईवडील, भाऊ बहीण, मित्रमैत्रिणी ही सगळी नाती फोल वाटू लागतात. हे चुकीचे नाही का? आत्महत्या करणे कुठल्याही समस्येवर उत्तर असू शकत नाही. आत्महत्या करून आपण या समस्येतून मुक्त होऊ याची आपल्याला खात्री आहे का? आयुष्य कसं अथांग पसरलेल्या समुद्रासारखं असतं. कधी भरतीसारखं सुख तर कधी ओहोटीसारखं दुःख असतं. काहीही असलं तरी आयुष्य हे अर्थपूर्ण जगायचं असतं, कारण प्रत्येक देहामध्ये स्वतःचंच एक अस्तित्व असतं.